लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रचारसभा त्याचबरोबर जाहिरातीसाठी होणारा खर्च आणि इतर गोष्टीवरील खर्चाचा तपशील देणं उमेदवारांना बंधनकारक आहे। या लोकसभा निवडणुकीवेळी प्रत्येक उमेदवाराला 95 लाख रुपयांपर्यंतचा खर्च मर्यादा होती। तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्याकडील खर्च सादर केलाय। त्यानुसार कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाच्या तिसऱ्या पडताळणीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे आघाडीवर राहिलेत। मंडलिक यांनी 4 मेपर्यंत 69,92,032 रुपये तर धैर्यशील माने यांनी 75,26,935 रुपये खर्च केलेत। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी 59,98,961 रुपये आणि राजू शेट्टी यांनी 44,86,936 रुपये खर्चासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत। प्रमुख लढतींमधील उमेदवारांमध्ये 35,09,696 रुपये इतका कमी खर्च सत्यजित पाटील यांनी केलाय। अन्य पक्षीय आणि अपक्ष उमेदवारांचे खर्च 1 लाख रुपयांच्या आतील आहेत। उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघासाठी स्वतंत्र निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यांच्या पडताळणीतून उमेदवारांनी सादर केलेले काही खर्च अमान्य करण्यात आलेत। यामध्ये महायुतीचे संजय मंडलिक यांनी सादर केलेल्या खर्चापैकी 30,86,086 रुपये इतका खर्च अमान्य करण्यात आलाय, तर शाहू महाराज छत्रपतींच्या खर्चामधील 9,12,800 रुपये इतका खर्च अमान्य करण्यात आलाय। उमेदवारांकडून मतमोजणीपर्यंत केले जाणारे खर्चसुद्धा खर्चात ग्राह्य धरले जात असल्यामुळे मतमोजणी दिवशी विजयी मिरवणुकांसह अन्य बाबींवर होणाऱ्या खर्चासह उमेदवारांना 4 जूनपर्यंत अंतिम हिशेब द्यावे लागणार आहेत। आत्तापर्यंत सादर झालेल्या निवडणूक खर्चात तरी दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत।